श्रीगणेशाय नमः। नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुः कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्। जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम गणेशस्तोत्रं संपूर्णम्। नमस्ते गैसा सर, तुमचं स्वागत आहे। आता साबदे मॅडम सुरुवात करतील की महिला ज्योतिर्विद बद्दल काही माहिती देतील आणि त्याच्यानंतर सर तुमचा परिचय चित्रा दीक्षित करून देतील आणि मग तुमच्या लेक्चरला सुरुवात होईल। पुन्हा एकदा तुमचं स्वागत। नमस्कार। महिला ज्योतिर्विद विद्याधर गळसासी सरांचं मनापासून स्वागत आहे तुमचं सर। महिला ज्योतिर्विद ही संस्था जवळजवळ 12 वर्ष अस्तित्वात आहे आणि महिला ज्योतिर्विद संस्थेने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत आणि व्यवस्थित पार पाडलेले आहेत। पत्रिका कशी मिळवावी ह्या संबंधी काही आम्ही वर्कशॉप घेतलेले आहेत। घर कसे बघावे, नंतर शिक्षण या संबंधी वर्कशॉप घेतलेले आहेत। असे अनेक विषयावर ज्योतिषाच्या वर्कशॉप आम्ही घेतलेले आहेत आणि निरनिराळे उपक्रम महिला ज्योतिर्विद राबवत असतातच। या वर्षी आम्ही हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे। अधिक महिन्यासाठी 33 उत्कृष्ट आणि तज्ञ जे आपले ज्योतिषी आहेत त्या ज्योतिषांची महिला ज्योतिषाद्वारे त्यांच्या तज्ञ विषय जे आहेत, विषय तज्ञ आहेत त्या विषय त्यांनी आपण आपल्या पुढे सादर करून महिला ज्योतिष महिला ज्योतिर्विद जे महिला मंडळ आहे त्यांनी उपक्रम केलेला हा अधिक मासाचा दिवा, ज्ञानाचा दिवा त्यांनी लावावा हा असा आमचा हा उपक्रम आहे। तर मी गैसासी सरांना विनंती करते की त्यांनी हा ज्ञानाचा दिवा आपण लावावा। सुरुवात करावी सर। चित्रा परिचय करून दे। हो, आज आपल्याला प्राध्यापक विद्याधर गळसास सर त्यांचे बरेच क्लासेस असतात। खूप ते चांगले डॉक्टर आहेत, त्यामुळे ते आपल्याला काही माहिती देणार आहेतच। की पत्रिका कशी बोलते ती बघा, पत्रिका बोलते ऐका मी। पण तत्पूर्वी मी त्यांचा परिचय करून देते। अर्थात त्यांचा परिचय करून देणे एक खूप मोठं व्यक्तिमत्व असल्यामुळे तरी मी थोडक्यात परिचय करून देते। ज्योतिषशास्त्र व अनुषंगिक विषयाचे चिंतन मनन अध्ययन केले व संशोधन त्यांनी गेली 50 वर्षे केलेले आहे। 35 वर्ष
हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवून पुढे आणलेले आहे. 2006 साली ज्योतिषशास्त्रामधली डॉक्टरेट पदवी त्यांना मिळालेली आहे. फक्त ज्योतिषीच नाही तर ते इतर विषयांवर सुद्धा व्याख्याने देतात. तसंच कविता, शेरो शायरी अशा वेगवेगळ्या विषयांवर ते हे देतात आणि कविता, शेरो शायरी सुद्धा करतात. पुनर्जन्म, मंत्र, शास्त्र व अन्य गूढ विषयांचे संशोधन त्यांनी केलेले आहे. भावसुमने हा काव्यसंग्रह, चिंतनिका, तत्वचिंतन लेख, जाणीवा ही बोधवाक्य अशी काही पुस्तकं त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत. तर मी प्राध्यापक घैसास सरांना विनंती करते की त्यांनी मंच सांभाळावा, त्यांनी त्यांचे व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. नमस्कार मंडळी. महिला ज्योतिर्विद्या संस्था पुणे यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो, कारण एक स्तुत्य उपक्रम तुम्ही सुरू केला आहे. विविध विचार प्रवाह जेव्हा तुम्ही एका ठिकाणी आणता तेव्हा त्याचा फायदा सर्वांनाच होत असतो आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करून त्यांना धन्यवाद देऊन मी माझ्या आजच्या विषयाकडे सुरुवात करतोय. कुठल्याही कार्याचा आरंभ हा आपण आद्य देवता गणपती, कुलदेवता आणि गुरु यांच्या नामस्मरणाने करावा असा उपासना शास्त्राचा दंडक आहे. आणि म्हणून या तिन्ही देवतांचं नामस्मरण करून त्यांना सहाय्यास्तव प्रार्थना करून, किंबहुना मी तर असं म्हणेन की माझ्या मुखे तुम्हीच अवधा, माझे मी पण त्यातून वरजा, ऐसे केल्याने गुरुराया होईल कीर्ती अपरंपार. तेव्हा बोलताना कंठ माझा असला, घसा माझा असला तरी बोलविता धनी वेगळाची याची यथार्थ जाणीव ठेवून मी माझ्या आजच्या विषयाकडे वळतो आहे. आपला आजचा विषय आहे की पत्रिका स्वतःच बोलते, तुम्ही फक्त ऐका. पत्रिका समोर आल्यावर आपण शांतपणे 5 मिनिटं 10 मिनिटं ती बघावी. त्याचं कारण असं आहे की पत्रिका तुमच्या समोर जी आहे ती पुरुष कुंडली आहे. म्हणजे काय आहे, तुम्ही कालपुरुषाची कुंडली हा शब्द ऐकलाय. म्हणजे मेष लग्न असलं की तुम्ही त्याला कालपुरुषाची कुंडली असं म्हणता. त्याचं कारण एवढंच आहे की मेष राशी मस्तक दर्शक आहे, ती तुम्ही मस्तकाच्या जागी मांडलीत आणि तुम्ही म्हणता कालपुरुष. काल शब्द काढून टाका त्यातला, कारण सगळ्याच कुंडल्या काही कालपुरुषाच्या कुंडल्या नसतात, सगळ्याच काही मेष लग्नाच्या कुंडल्या नसतात. याचा अर्थ असा घ्या की पुरुष कुंडली आहे. मग पुरुष म्हणजे काय, तर पुरु म्हणजे आधीपासनच, प्री एक्झिस्टिंग, आणि श म्हणजे शयती, निद्रिस्त, डॉर्मंट. मग पत्रिका स्वतःच तुम्हाला असं सांगते आहे की मी डॉर्मंट आहे, मी निद्रिस्त आहे, मी आधीपासून आहे. आधीपासून म्हणजे केव्हापासून, तर गर्भधारणा झाली त्या क्षणापासून ते तरंग तुमच्याशी जोडले जाऊ लागले आणि स्वतंत्र अस्तित्व, त्या मुलाचं नाळ कापली गेली तेव्हा स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं. त्यावेळेच्या आकाशातल्या कॉस्मिक रेजशी, विश्वतरंगांशी तुम्ही जे रेझोनंट झालात त्याला म्हणायचं तुमची ही पत्रिका ती निद्रिस्त आहे. मग ती निद्रिस्त आहे म्हणजे एक असं उदाहरण घ्या की ते कुलूप आहे. कुलूप आहे, त्याचा समोर ठेवलं तर काहीच उपयोग नाही. तुम्ही काय म्हणता, चावी तर द्या. मग 2 गोष्टी लक्षात ठेवा की कुलूप आणि चावी ही जोडी ठरलेली आहे. कुठल्याही चावीने कुठलंही कुलूप उघडतं का, नाही उघडत. मग दुसरं असं लक्षात ठेवा की ह्या कुलपाची चावी त्या कुलपातच आहे, आत तिथेच ठेवलेली आहे. त्या मागच्या कुंडलीला प्रकृती कुंडली म्हणतात, पुरुष आणि प्रकृती. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर मॅटर आणि एनर्जी. क्वांटम फिजिक्सच्या भाषेत सांगायचं झालं तर पार्टिकल आणि वेव्ह. व्यवहाराच्या भाषेत सांगायचं झालं
ह्याच गोष्टीला तर पॉसिबिलिटी आणि रियालिटी म्हणजे हॉरोस्कोप जो तुम्हाला दिसतो, हॉरोस्कोप इज अ पॉसिबिलिटी इन फ्रंट ऑफ यू. आर यू गोइंग टू कन्व्हर्ट इट इन टू रियालिटी इज अ टेक्निक yet to be learned by astrologer. तो काय म्हणतो की मला एक कुलूप कळलं 7 लिव्हरचं आहे, ते असं ठीक आहे, पण तुला कळलंय का की त्याची चावी कुठे लपली आहे? त्या पुरुष कुंडलीच्या मागे जी प्रकृती कुंडली आहे ती काय सांगते? प्रकर्षेण कृत्वा, प्रकर्षाने जी कृती करायची. मग आपण एखादी कृती प्रकर्षाने केव्हा करतो? तर आपली टेंडन्सी, आपल्या धारणा, आपल्या इच्छा, आपली ध्येय धोरणं त्याला अनुसरून आपण कृती करतो. म्हणून प्रकृती म्हणजे कृतीच्या मागची प्रेरणा प्रकर्षाने, आकर्षणाने, म्हणजे ती पुरुष कुंडली तुम्हाला ऍक्टिव्हेट करायची आहे, ती प्रकृती कुंडलीने करायची आहे. मग आता ती नेमकी ऍक्टिव्हेट करायची म्हणजे तुम्हाला कुंडलीतला दोन भाग आहेत एकाच कुंडलीत. ज्योतिष अभ्यास, आताच मनोज सरांनी तुम्हाला असं सांगितलं की नुसते ज्योतिषाचे नियम अभ्यासून पुस्तकात दिलेले आहेत, सर्वत्र उपलब्ध आहेत. मग तुम्हाला ज्योतिष केव्हा येतं? फक्त पुरुष कुंडली कळली तर येईल असं नाही. तुम्ही अंदाज वर्तवाल. त्याचं कारण मी सांगतो काय आहे. पुरुष कुंडलीला मग अशी मी काय म्हटलं, पॉसिबिलिटी, पण रियालिटी गंमत बघा. तुम्ही ज्योतिषी लोक आहात, खूप अभ्यास करता, तर आपल्याला आव्हान देणारी माणसं काय सांगतात माहितीये की तुमच्या समोर जर मी एखाद्या प्रख्यात गायिकेची कुंडली टाकली नाव न सांगता, तर ज्योतिर्वेदांना असं नाही म्हणता येत की ही प्रख्यात गायिकेची कुंडली आहे, असं नाही म्हणतायत. त्याचं कारण असं आहे की ती पुरुष कुंडली फार फार तर थोडासा बीजगुणात्मक संकेत देते की ह्या व्यक्तीला गाणं शिकता येईल, जमेल. पण आता तिने किती मेहनत घेतली, बरोबर ना? प्रकृती म्हणजे कृती किती केली, किती रियाज केला, लोकांनी तिला सहाय्य किती केलं, तिला संधी किती मिळाली हे माहितीच नाही मला. ती संधी मिळाली, तो रियाज झाला, ती प्रॅक्टिस झाली, ते इनपुट झालं. हे सगळं प्रकृती कुंडली तुम्हाला सांगते की असं असं कर म्हणजे लोकांचे सहाय्य लाभेल, असं असं कर म्हणजे तुला अनेक संधी लाभतील, असं असं केल्यामुळे अनेक संधी मिळाल्यामुळे तुझी त्यातली गुणवत्ता वापरल्यामुळे परिपक्व होईल. आता बी आहे ना, बी ते छोटच असणार ना. त्याशी 10 बिया दाखवल्या तर त्याचं झाडात रूपांतर होऊन कुठल्या झाडाला किती फळं लागतील हे नाही सांगता येत. कारण पुढची प्रक्रिया म्हणजे प्रकृती ती आपल्याला माहित नसते. मग प्रकृतीचा अभ्यास सुद्धा करावा लागतो. मग तो पत्रिका सांगत असते की लक्षात ठेवा, मी एक मांडणी केली ज्योतिषात की पुरुष कुंडली कशी कन्व्हर्ट करायची. काय सांगतोय मी? पुरुष कुंडली कशी कन्व्हर्ट करायची, कशी लिहून काढायची की ज्याला प्रकृती कुंडली म्हणता येईल. ही प्रकृती कुंडली तुम्हाला काय गायडन्स देते की तू कर काय, कर्मिक मार्गदर्शन देते. प्रकर्षेण कृत्वा असंच त्याचं व्याख्या आहे. तर याचाच अर्थ असा आहे की आपण बघूया की पुरुष कुंडली तुम्हाला प्रकृतीबद्दल, करण्याच्या कृतीबद्दल, तुमच्या संभाव्यता कुठली ऍक्शननी, लोकांच्या सुद्धा लक्षात ठेवा, फक्त तुमच्या नाही, संभाव्यता कुठल्या कृतीमुळे, कुठल्या सामाजिक घटनेमुळे, कुठल्या गव्हर्नमेंटच्या नियमांमुळे, कुठल्या कंपनीच्या नियमांमुळे तुम्हाला काय ऍक्शन घ्यायला लागेल. एखादा माणूस हुशार असतो, नोकरी करतो, छान प्रगती करतो, पण कंपनीच बंद पडली तर तो काय करणार? मग त्याला आधीच सांगावं लागतं की आताच्या काळात तू तयारीत राहा, तुला दुसरी नोकरी शोधाता आली तर ही प्रिपरेशन, पूर्वतयारी तुझ्याकडे पाहिजे. हा जो गायडन्स आहे ना, तो कुठली कुंडली देते? पुरुष कुंडली नव्हे, प्रकृती कुंडली. पुरुष कुंडली फार तर काय सांगेल की ग्रहस्थिती वाईट आहे, तुझा जॉब टिकेल का नाही टिकेल याची शाश्वती नाही, पॉसिबिलिटी आता काही सांगता येत नाही.
तर पॉसिबिलिटीची रियालिटीत रूपांतर कर, दुसरा जॉब शोध ऑलरेडी. मग तिथे मात्र त्याला उपाय सांगावे लागतात, प्रकृती कुंडलीचं अंतरंग विशद करावं लागतं, हे नक्की आहे. तर आपण प्रत्यक्षात उदाहरण बघूया की ही प्रकृती कुंडली वापरतो आपण म्हणजे काय करतो. कारण विषय काय आपला, कुंडली स्वतःच बोलते, तुम्ही फक्त ऐका. आपण ऐकायलाच तयार नसतो. आपण कुंडली आली की नवपंचम कुठला झाला, अमुक लग्नाला इष्ट अनिष्ट. तुमच्या लक्षात येत आहे का की कुंडली दिसल्या तुम्ही एकच गोष्ट प्रामुख्याने लेबल तयार करता, हा राजयोगकारक, हा अनिष्ट, हा इष्ट. मला सांगा, माणसाचं आणि माझं इंटरॅक्शन झाल्याशिवाय तो नेमका इष्ट का अनिष्ट कळेल का मला? मी काय म्हणेन, माझं जे काम होतं त्या बाबतीत मात्र हा खूप चांगलं वागला, मला मात्र याने सहाय्य केलं. ते लोक म्हणतात हो फार वाईट माणूस आहे. असू दे ना, मी लेबल का तयार करायचं? तर ही जी एक सरधोपट मार्गाने दणादण आपण इतक्या गोष्टी करतो मार्केश. मग ठीक आहे ना, पण पत्रिका सांगते का, पत्रिका बोलते आहे का की आता मार्केशाचा विचार कर, मार्केशाची दखल घे, तो वापर, असं बोलते का पत्रिका? ते नाही ऐकायची तयारी आपली. आपण मला माहितीये ना मार्केश कोणाला म्हणतात, मला माहितीये ना राजयोग कारग्रह म्हणजे काय, मला माहितीये ना पंचम म्हणजे काय. पण ऍप्लिकेशन लेवलला कुठे माहितीये तुला? कारण पत्रिका परवानगीच देत नाहीये. यालाच म्हणायचं की गायिकेची प्रख्यात पत्रिका आहे, पण प्रकृती कुंडली आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्याला माहितीच नाही की तिने ऍक्टिव्हिटी काय केली. तर आपण मी कुंडल्या शेअर करतो आणि त्यातनं आपण बघूया की आपल्याला काय, हीच गोष्ट आपल्याला एक्सप्लेन करायची आहे. आता ही कुंडली तुम्हाला ते दिसत नसेल तर मी वाचून दाखवतो. 25 मला वाटतं 25 जानेवारी 1941 5:20 कराची, पाकिस्तानमध्ये जे कराची होतं. 41चा जन्म आहे, लक्षात ठेवा, म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा जन्म आहे, त्यामुळे कराची, पाकिस्तान. आता ही कुंडली 2 मिनिटं समोर धरा. ही पुरुष कुंडली आहे, लक्षात ठेवा, ही निद्रिस्त आहे. त्यामुळे एक एक धागा पकडला आपण तर आपल्याला असं लक्षात येईल की या माणसाचं पहिलं वैशिष्ट्य असं की याला दारूचं जबरदस्त व्यसन होतं. अगदी म्हणजे 18, 19, 20 वर्षाचा असल्यापासून. कसलं व्यसन होतं? दारूचं. मग ही कुंडली बोलते आहे का? तर दारू किंवा कुठलंही व्यसन ही तलफ आहे का? ही तलफ, आपण काय म्हणतो त्याला, तलफ आली. तलफ म्हणजे काय? बायो केमिकल ऍक्शन, जीव रासायनिक प्रक्रिया. मला भूक लागते म्हणजे बायोकेमिकल ऍक्शन हे लक्षात ठेवा. तर बायोकेमिकल ऍक्शन कुठल्या स्थानावर न बघतात हे विचारा. पत्रिके बोलते तुमच्याशी, पत्रिका तुम्हाला असं सांगते की बायोकेमिकल ऍक्शन या स्थानाशी निगडीत आहे. तुम्ही अष्टम स्थानाचं काय म्हणता? ते मृत्यूचं स्थान आहे, ते निषिद्ध धनाचं स्थान आहे, असेल ना. त्याची ती फळं आहेत. बीज रूपामध्ये अष्टम स्थान ऑपरेट होतं, ते जीव रासायनिक प्रक्रिया किंवा ज्याला आपण बायोकेमिकल 100%. मग पुढचा विचार करायचा की जीव रासायनिक प्रक्रियेतनं मनोतरंग निर्माण होतात. त्या मनोतरंगांची कारकराशी कुठली? तर ही कर्क, बरोबर, तुम्हालाही माहिती आहे. मग जीव रासायनिक प्रक्रिया ही दर्शवणारा ग्रह कुठला? प्लुटो. म्हणजे एक गोष्ट नक्की झाली की ही पत्रिका तुम्हाला असं सांगते आहे की बाळा इकडे लक्ष तर दे, अष्टमात कर्क रास आहे, प्लुटो आहे, अष्टम स्थान आहे. आता ही बायोकेमिकल ऍक्शन संगत, माझे संस्कार, इनपुट्स याच्याशी जोडली गेली तरच व्यसन लागेल. व्यसन काय घरी बसल्या बसल्या व्यसनाला सुरुवात केली असं होत नाही. संगत, इनपुट्स. मग असं कुठली गोष्ट आहे की जी इनपुट्स, तर तुम्हाला माहिती आहे, ज्योतिषशास्त्रात माहिती आहे, पुरुष कुंडली सांगते की पत्रिकेत एक छिद्र स्थान आहे. कसं स्थान आहे? छिद्र. मग तुम्हाला वाचन करून माहित झालंय की या स्थानाला छिद्र स्थान म्हणतात. मग ह्या बायोकेमिकल इम्पल्सेसचं जर इनपुट घेतलं गेलं, मिळालं, तर व्यसन नक्की लागेल. त्यामुळे ही 2 स्थानं ज्या ज्या पत्रिकेत जोडली जातात
त्याच्यामध्ये 75 ते 80% शक्यता व्यसनाकडे झुकलेली नक्की असते. ही पत्रिका पुरुष कुंडली काय बोलली, ती असं म्हणाली की बायोकेमिकल ऍक्शन आणि इनपुट्स ही स्थानं जोडलेली आहेत का बघा तरी जरा. तर तुम्हाला दिसेल की याचा कारक शुक्र लाभेश, याचा कारक चंद्र, चंद्र आणि शुक्र एकत्र आले तेवढं पुरेसं नाही. एकत्र आले एकत्र म्हणजे युतीत नव्हे, सान्निध्यात. संगतीने लागतं ना व्यसन, संगत महत्वाची आहे. तर सान्निध्यात आहेत, पण ते महत्वाचे म्हणजे ते तनुस्थानी आहेत, ते धनुराशीत आहेत. बरोबर, तनुस्थानी आहेत, धनुराशीत आहेत, म्हणजे त्याचा बीजगुण ऑन ऑफ. दारू माणूस पितो, नंतर प्यायल्यानंतर त्यात 2 दिवस झाले परत पितो, म्हणजे ऑन ऑफ व्यसन. सकाळ दुपार संध्याकाळ तर व्यसन ऑन ऑफ. किती वेळा प्यायली तरी पितो थांबतो, पितो थांबतो, त्यामुळे ऑन ऑफ. मग ह्या युतीला, ह्या जोडीला तनुस्थान, ऑन ऑफ ही राशी, या ऑन ऑफचे सिग्नल गेलेली इथे ही डोक्याची मेष राशी, इतकं सगळ्याचं गणित जमलेलं आहे. हा ऑन ऑफ सिग्नल जिथे मिळतो त्याच कारकत्व मनाशी चतुर्थाशी आलेलं आहे. म्हणजे जोडाजोडी करायची असेल तर 5 ठिकाणी पत्रिका बोलत असते. ही पुरुष कुंडली 5 ठिकाणी बोलत असते आणि मग ती तुम्हाला सांगते की आता काय उपाय केले तर याचं व्यसन जाईल. व्यसन गेलं पाहिजे ना. तर ह्या माणसाचं, आता ही पूर्वीची केस आहे त्यामुळे तो माझ्याकडे आला, मी त्याचं व्यसन घालवलं असं काही झालेलं नाहीये. परंतु या माणसाचं व्यसन आपण त्याला नक्की सांगितलं की 80% शक्यता आहे की हा माणूस व्यसनी असेल. मग तो सांगतो अहो काय व्यसनी काय, सातत्याने दारू पितात. एक हे शोधलं कसं, पुरुष कुंडलीचे धागे होऊन मी त्याची प्रकृती म्हणजे टेंडन्सी ओळखली. मग त्याच्यात असे उपाय शोधता येतात. त्याला मी एक नाव दिलंय प्रकृती कुंडलीला, डार्क मॅटर ऍस्ट्रॉलॉजी. डार्क मॅटर. आता जास्त क्वांटम फिजिक्स मध्ये नको जाऊया आपण. तुम्ही एखादी गोष्ट डायग्नोज झाल्यावर त्याला काउंटर बॅलन्स करताच का नाही, तसं काउंटर बॅलन्स करायचं आहे. जाता जाता एक सोपा नियम सांगतो की या पत्रिकेत 15 अंशावरचा शनी आणि संयमाचा कारक, आणि संयम हा त्याचा बीजगुण आहे, आणि गुरु आणि शनी यांची युती आहे. तर याकुता नावाचं रत्न दिलं तर या माणसाचं व्यसन नक्की नक्की आणि नक्की थांबलं असतं. पण असं थांबवायचं असतं का, कारण मेडिकल सायन्समध्ये खूप जास्त व्यसनाकडे गेलेल्या माणसाचं व्यसन जर तुम्ही तडकाफडकी थांबवलं तर त्याला विड्रॉल सिम्पटम्स येऊन तो मरण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे याचं व्यसन थांबवता येणारा उपाय डार्क मॅटर ऍस्ट्रॉलॉजी मध्ये सापडला का मला, प्रकृती कुंडलीने मला मार्गदर्शन दिलं का, नक्की दिलं. पण ह्या केसमध्ये ते वापरता आलं नाही कारण ते प्रकरण खूप पुढे गेलं होतं. आणखीन बऱ्याच गोष्टी झाल्या. आता मला सांगा, तुम्ही इथे बघताय, इथे या इथे केतू आलाय का नाही, केतू. आता त्या महादशा विषयात ते बघायला लागतं. केतू आलाय, तो चतुर्थात आहे का नाही. मग ही कुंडली तुम्हाला काय सांगते की बघा काय सांगते, कॅन्सरचा कारक ग्रह चेस्ट कॅव्हिटी, छातीचा पिंजरा हे स्थान आहे ना, चेस्ट कॅव्हिटीचा आहे, लक्षात ठेवा. चतुर्थ स्थान कोणी सांगितलं मला, पुरुष कुंडलींनी सांगितलं. माझा अभ्यास मला सांगतो की ती चेस्ट कॅव्हिटी आहे. चेस्ट कॅव्हिटी मध्ये केतू असल्यावर मला पहिला सिग्नल मिळाला की ह्याला चेस्ट एरियातली जी इंद्रिय आहेत, फुफ्फुस, त्यांचा कॅन्सर होईल का. कॅन्सरचा कारक ग्रह केतू, प्रमुख कारक ग्रह केतू, शनी, हर्षल आणि नेपच्यून. आता पुरुष कुंडलीचा अभ्यास करताना केतू नेमका कॅन्सरचा कारक का, हेच जर आपल्याला अभ्यासता नाही आलं तर मग प्रकृती कुंडली कळणारच नाही तुम्हाला. तर केतू कारक आहे, पण तो कारक आहे तो चतुर्थात झाला लगेच लंग्स कॅन्सर नाही, असं नसतं सांगायचं. तर केतूचा कारक ग्रह मीन राशीत आहे. मीन राशीचा अधिपती गुरु, गुरु
शनीच्या, मी काय कहतो, केतू पाहिजे, शनी पाहिजे, नेपच्यून पाहिजे आणि हर्षल पाहिजे, एवढे ग्रह पाहिजेत मला. तर सान्निध्य योगात ही तर सरळ सरळ युती आहे. चतुर्थेश का बघितला, चेस्ट कॅव्हिटी. पत्रिकेने सांगितलं की पत्रिका काय बोलली, पुरुष कुंडली, अरे चतुर्थ स्थान बघ, चेस्ट कॅव्हिटी मध्ये केतू पडलाय. ओके, मग शनी गुरु युती बघितली, मी बघितली, हर्षल तिथेच आहे. हा, कॅन्सर इज अ जिनेटिकल डिसऑर्डर, लक्षात ठेवा. मग जिनेटिक्सचं स्थान कुठलं, हे स्थान, हे जिनेटिक्सचं स्थान आहे. इथे मांदी नावाचा शनीचा मुलगा आहे, पण याचा कारक ग्रह शुक्र तनुस्थानी पडलाय. म्हणजे बघा, केतू चतुर्थात आहे, चतुर्थे शनी युक्त आहे, शनी आणि गुरु हर्षलाच्या जवळ सान्निध्यात एका राशीत आहेत, ते मेंदूच्या राशीत आहेत, आणि जिनेटिक्सचं स्वरूप असल्यामुळे जिनेटिक्सचा कारक ग्रह तनुस्थानी पडला आहे, तनुस्थानी पडला आहे. इतकी कारणं जोडल्यावर मी म्हटलं की यांना लंग्सचा कॅन्सर झाला होता का? हो म्हणे, झाला होता. इनफॅक्ट या माणसाचा मृत्यू लंग्स कॅन्सरनेच झालेला आहे. मग पुढचा विषय, त्याचं लग्न झालं होतं का? हो, झालं होतं. म्हणजे लक्षात ठेवा, पुरुष कुंडलीतला मीन राशीचा केतू बघितल्यावर मी काय बघायचं, याला मी म्हणतो प्रकृती कुंडलीचा अभ्यास. पुढे पुढे मी बघा, म्हणजे विषय सोडला का मी, विषय नाही सोडला मी, तर त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट घडली. व्यसनाचं प्रवृत्ती कळल्यामुळे, व्यसनामुळे कामवासना क्षीण होते, हे मेडिकल सायन्सचं ट्रूथ आहे, ते काय ज्योतिषात सांगायची गरज नाही. कामवासना क्षीण होते, त्यामुळे आई वडिलांच्या आग्रहाखातर याने लग्न मात्र केलं, पण लग्नामध्ये, त्या गोष्टीमध्ये, कामजीवनामध्ये त्याचं स्वारस्य शून्य होतं. मग सप्तमेश बुध सप्तमाच्या अष्टमात मकर या अवरोधकारक राशी, ती भावना नव्हतीच मुळी त्याच्यामध्ये, अवरोध, अनिच्छेने लग्न केले आणि बायकोचा फक्त दुश्वास केला, फक्त तिचा द्वेष केला, आणि काय जे 5-6-10 वर्ष आयुष्य मॅरिटल लाईफ, त्यानंतर या व्यक्तीचा डेथ झाला कालांतर. ते मला माहित नाही की 10 वर्षांनी झालं, पण आता मला सांगा, विवाह अनिच्छेने केला, आई वडिलांच्या सांगण्यासाठी केला, त्याला इच्छेनं, असं कसं ओळखायचं, असं कसं ओळखायचं? ही विवाहाची प्रवृत्ती आहे, तर त्याचा व्यय म्हणजे त्याची अनिच्छा आहे, त्याची अनिच्छा, ही इच्छा, ही अनिच्छा, बरोबर. आता प्रत्येकच बाबतीत हे विवाहाबद्दल सांगतोय, बाकीच्या बाबतीत त्याची स्थानं विचारा. मग पुरुष कुंडली व्ययस्थानाबद्दल जे सांगते, ते प्रकृती कुंडली वापरते कसं, हे कळलं पाहिजे मला. प्रकृती कुंडली वापराची कुंडली आहे, ऍप्लिकेशन्स आहेत ना त्याची. तर आपण या काही भानगडीत नाही पडत, आपण म्हणतो बुध अष्टमात पडल्या, बहुतेक वैवाहिक जीवनात तुझ्या अनिच्छा ती का झाली. काय सांगतो मेडिकल सायन्स, की दारूचं व्यसन असेल तर म्हणजे त्याला इच्छा नसते, लग्न काम व्यसन कमी असते. आता बघा, हे अष्टमस्थान आणि लाभस्थान, बरोबर, हे शब्द उचला, काय सांगतोय ते लक्षात ठेवा. अष्टम आणि लाभ हे शब्द उचला. आता या स्थानाकडून, अष्टमाकडून हे स्थान कितवं आहे, लाभ, बरोबर. या लाभस्थानाकडून हे स्थान कितवं आहे, अष्टम. म्हणजे मी निखालस सिद्ध केलं, निखालस, की या स्थानावरनं विवाहाची अनिच्छा बघायला काही हरकत नाही. बरं, ते स्थान सगळ्यांचं तसंच आहे, नाही, याचा कारक ग्रह त्याच्या तनुस्थानी पडलेला आहे. म्हणजे प्रकृती कुंडली सांगते आहे की पुरुष कुंडली अशी अशी ऍक्टिव्हेट होणार आहे. काय सांगते, अशी अशी ऍक्टिव्हेट होणार आहे. पण मला माहित पाहिजे ना, अष्टम आणि लाभाचं लिंकेज कसं करायचं. तर लिंकेज करायचं, एखादी घटना सांगितलेली काउंटर बॅलन्स करायची, संतुलित करायची. कारण निसर्गाचं अस्तित्व, विश्वाचं अस्तित्व काउंटर बॅलन्स करणारे फॅक्टर संतुलित केल्याशिवाय अस्तित्व टिकूच शकत नाही, टिकूच शकत नाही. पुरुष आहे म्हणून स्त्री आहे, काळ आहे म्हणून गोरा आहे, यश आहे म्हणून अपयश आहे, सगळं.
प्रत्येक गोष्ट काउंटर बॅलन्स करायला लागते. त्यामुळे एखादा ॲट्रिब्युशन, एखादा अर्थ तुम्ही लावता, म्हणजे कुलूप उघडण्याची सुरुवात करायची तुम्हाला, तर जाता जाता एक गोष्ट सांगून ठेवतो, त्याच्यावर इटसेल्फ मी 3 लेक्चर देऊ शकतो की ह्या कुलपाची चावी, तुम्हाला मी एकसारखं सांगतो नाही, पुरुष कुंडली आहे, ह्या कुलपाची चावी ही लाभस्थानाशी लपलेली असते. या संशोधनाचे या पॉइंट पर्यंत तुम्हाला मी नेऊन सोडतो. आणि ही कुंडली किती अद्भुतरित्या बायकोने नुसती कुंडली समोर टाकली, बायकोने नुसती कुंडली समोर टाकली, एकही गोष्ट बायकोला मी विचारली नाही, एकही नाही विचारली. मी बघत गेलो की अच्छा असं आहे का, म्हणजे व्यसन, ती म्हणजे हो भयंकर व्यसन होतं. मग म्हटलं तुम्हाला काही सुख नाही दिलं, तुमचा विश्वास केला आयुष्यभर, खरं आहे म्हणाले. ह्या आत्ता बोललो त्यावरनं. म्हटलं लंग्सचा कॅन्सर झाला का त्यांना? हो म्हणाली. आता मला सांगा, प्रकृती कुंडली ग्रह ऍक्टिव्हेट कसे झाले हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत कसं सांगणार तुम्ही? असं नाही सांगता येणार तुम्हाला. मग मुळात मूळ ज्योतिष अभ्यासामध्ये तुम्हाला मागे जायला लागतं की केतू कॅन्सरचा कारक का, शनी सपोर्टिव्ह रोल प्ले करतो का, हर्षलाचा संबंध काय. याच्यावर माझ्या युट्यूबवर एक भाषण आहे, मेडिकल रेमिडियल ऍस्ट्रॉलॉजी, रेमिडियल मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी असं एक भाषण आहे युट्यूबवर, पब्लिक क्लिप आहे. त्यात मी सांगितलंय तुम्हाला की केतू शनी ह्या क्रमाने लक्षात ठेवा, केतू शनी हर्ष आणि नेपच्यून या ग्रहांचं मग उपाय शोधायचे असतील तर याच ग्रहांचे शोधले पाहिजेत. वेडावाकडा उपाय सांगून तुम्ही काहीच नाही करू शकत. याचा अर्थच मुळे असा की या पत्रिकेचं विश्लेषण की जे सकृत दर्शनी, यातलं एकही वाक्य लक्षात ठेवा, यातलं एकही वाक्य सकृत दर्शनी तुमच्या लक्षात येणार नाही. पुरुष कुंडली हे डॉर्मंट असते, त्याच्याऐवजी इतकी सुंदर ती सोडवता येते. दुसरी कुंडली आपण दुसरी शेअर करतो. हे थोडस काय होत आहे की तुमच्यासाठी हा विषय खूप म्हणजे खूपच नवीन असल्यामुळे ते थोडस गडबड होते, पण मी पटकन तुम्हाला 3 कुंडल्या दाखवतो, तुम्हाला सांग थोडस आहे. ही कुंडली फार नाही आपल्याला सोडवायचे, पण प्रकृती कुंडली म्हणजे काय हे तुम्हाला कळेल यातनं. हे वाचण्याच्या भानगडीत नका पडू. या बाईनी तक्रार केली की 19 सालापासून, डिसेंबर 19 पासून माझं गंधज्ञान वास शून्य, कितीही तीव्र कुठल्याही प्रकारचा आवाज तिला येतच नाही. त्यामुळे ती म्हणाली की आग लागली तर मला बघेपर्यंत कळणार नाही की आग लागली आहे. तर गंध ज्ञान संपूर्ण बंद. तर आता उपाय सांगितले त्या व्यक्तीला. आता प्रश्न, गंध म्हणजे नाकपुडीच्या टोकाला ज्या गंध ग्रंथी असतात की ज्या व्यक्तीमध्ये म्हणजे माणसामध्ये असतात, त्यापेक्षा कुत्र्यामध्ये 10,000 पट असतात. किती मी पट म्हणतोय लक्षात ठेवा, 10,000 नाही, 10,000 पट असतात. तर कुत्र्याला म्हणून सर्वत्र याचे वास येतात. तर गंध ज्ञान आहे ते नागपुडीशी. मग नागपुडीची राशी कुठली? नागपुडीची राशी वृश्चिक इज अ टनेल. आता ही राशी, तिचा अधिपती मंगळ, हिचं बीजगुण उत्पादन संपादन, वास लांबून येतो, उत्पादित दुसरीकडे झालेला असतो, तो संपादित केला जातो. या दोघांनाही या राहूने ट्रॅप मध्ये पकडलाय. राहू म्हणजे संभ्रम, राहू म्हणजे कालांतराने गोष्ट बंद पडणे, संभ्रम झालं ना. आता हा जिनेटिकल डिसऑर्डर आहे ही सुद्धा, म्हणजे ट्रॅप झाला पाहिजे, हा ट्रॅप झालं पाहिजे. अंतर्मन, चित्त म्हणतो आपण, नेपच्यून म्हणजे चित्त ह्या राशीचा अधिपती ही रास, तिने ट्रॅप कोणी केलं? राहूने. पण असं करून नुसतं होत नाही. तर हे जे स्थान आहे जिनेटिक्सचं, त्याचा रोल आहे. मग त्यातला शुक्राचा, बुधाचा, रवीचा यांचे रोल कुठल्या कुंडलीत बघायचे नाही का. तर जिनेटिक्सची कुंडली वेगळी आहे. त्या पुरुष कुंडली सांगते आहे की हे लक्षवेधी झालेले आहे. तर याची प्रकृती कुंडली बघताना जी कुंडली जिनेटिक्ससाठी बघितली जाते ती बघितली तर याच्यावर उपाय सांगता येतात. आणि मला खात्री आहे की 3 महिन्यांनी या व्यक्तीला
अगदी छान खूप उत्तम वास येतो असं होणार नाही, पण तिला कुठलाच वास येत नाही अशी स्थिती राहणार नाही. हे उपाय जर तुम्हाला सांगायचे असतील तर तुमच्या समोर प्रकृती कुंडलीचा अभ्यास केल्याशिवाय, जेनेटिक्सची कुंडली कळल्याशिवाय, बरोबर, पटकन सांगून टाकतो तुम्हाला, ही डीएनए, हा RNA आणि हे जीन्स जीन्स ऑपरेटिव्ह. डीएनए पैकी ओन्ली 2% असतात ऑपरेटिव्ह, त्याला जीन्स म्हणतात. त्याचा आध्यात्मिक अर्थ आहे, त्याचा व्यावहारिक अर्थ आहे, त्याचा क्वांटम फिजिक्स मध्ये अर्थ आहे, त्याचा मेडिकल सायन्स मध्ये अर्थ आहे, त्याचा ज्योतिषशास्त्रात अर्थ आहे, आणि त्याचा पुरुष आणि प्रकृतीच्या कुंडलीत सुद्धा अर्थ आहे. इतके अर्थ लावता आले पाहिजे. पण मी सोपं करून दिलाय ना तुम्हाला. आमच्या प्रत्येक क्लासमध्ये मी सांगतो की हे असं आहे, याचा उपाय इथे लपलाय, हा उपाय करा, त्याला बरं करा. आताही ऍडव्हान्स मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी मी हेच तर शिकवतोय लोकांना. तो संपला क्लास आता. मी आणि मनोजजी दोघांनी तो क्लास घेतलेला आहे, आणि ते सुद्धा अद्भुत ज्योतिष, अद्भुत. म्हणजे मी त्यांची विचारचक्र, त्यांची लॉजिक बघतो तेव्हा मी अचंबित होतो की वयाने लहान आहेत माझ्यापेक्षा, त्यामुळे त्यांचा अद्भुत लॉजिक, खूप छान. तर त्याच्यामुळे इथे हे सगळं तुम्हाला करता येतं. आणि जी गोष्ट पुरुष कुंडलीत तुम्हाला कळलीच नसती, ती नुसती कळत नाही आपल्याला, त्याचे उपाय सांगता येतात. आता तुम्हाला एक सांगतो की मी मगाचपासून तुम्हाला एक अशी वेगळी गोष्ट बोलतोय की फक्त तुमच्या कृती नव्हेत. लक्षात ठेवा, मी काय सांगतोय तुम्हाला पहिल्यापासून, की फक्त तुमच्या कृती नव्हेत तर इतरांच्या कृती सुद्धा तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम करतात. तर काय करतात, तर थोडक्यात तुम्हाला सांगतो मी. बघा, कर्सर घेतलाय मी, ओके. आता ही जी कुंडली आहे, ही ही पुरुष कुंडली काय सांगते, तर ही एका बिल्डर, कन्स्ट्रक्शन लाईन मधल्या माणसाची कुंडली आहे. ती नेमकी का कन्स्ट्रक्शन लाईन मधली आहे त्याच्या खोलात मी आत्ता नाही तुम्हाला सांगत आहे, कारण पुरुष कुंडली एक्सप्लेन करणं हा माझ्या या व्याख्यानाचा उद्देशच नाहीये. पुरुषाच्या मागे प्रकृती कुंडली कशी ओळखायची ते मी सांगतो तुम्हाला. या व्यक्तीला बघा, आपल्या पारंपरिक मध्ये नियम आहेत, ते कसे वापरायचे आणि कोठे थांबायचे फार महत्वाचं आहे. पारंपरिक मधले नियम वापरायचे कसे आणि थांबायचं कुठे. आपण जे सुटतो की मला कळलं उच्चीचा ग्रह नीचीचा ग्रह, पण मग उच्चीचा आहे म्हणजे तू काय आकाशात जाशील. तर या माणसाला राहू महादशा जेव्हा चालू होते, राहू महादशा ती 25 सालापर्यंत आत्ता चालू राहणार आहे. त्याच्या तपशिलात मी मुद्दाम ना काही कारणास्तव याची तारीख वेळ तुम्हाला दिलेली नाहीये. तर ही राहूची महादशा होती. आपण पारंपरिक मध्ये पत्रिका काय बोलते, पुरुष कुंडली राहू उच्चीचा आहे, राहू अष्टमात आहे, तो निषिद्ध धनाचा कारक आहे, त्यामुळे भरपूर पैसा याने कमवला. अगदी बरोबर, कोट्याधीश होता असं म्हणतोय, लक्षात ठेवा, कोट्याधीश होता. का, तर महादशा राहूची कन्स्ट्रक्शनचा कारक शनी बलवान, तो कन्स्ट्रक्शनच्या क्षेत्रात शिरण्याचा निर्णय घेण्याच्या निर्णयात्मक स्थानाचा कारक, बरोबर, असं बरंच काय काय या राहू महादशेत. मग द्विस्वभाव राशी आहे, इथे आपल्याला गडबड सुरू होते. आपल्याला माहितीच नाही की द्विस्वभाव राशी काय करतात. द्विस्वभाव आहेत का नाही, अप्स अँड डाऊन्स आहेत का नाही, खरं खोटं आहे का नाही, वरती खालती आहे का नाही. तर हा राहू इथे अष्टमात असल्यामुळे जसा वरती नेतो तसा त्याने रसातळाला हाणला. रसातळाला म्हणतोय मी, कोट्याधीश माणूस रसातळाला आला. का आला, असं काय ह्यांनी केलं? ह्यांनी काही नाही केलं. 16 साली इतरांची कृती, प्रकृती कुंडली. आता काय सांगितलं तुम्हाला, प्रकृती कुंडलीची चावी कुठे लपलेली आहे, लाभस्थान. त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. 16 साली सेंट्रल गव्हर्नमेंटनी नोटाबंदी केली. नोटाबंदी या माणसाच्या हातात नाही, कोणाच्याच हातात नाही, नोटाबंदी केली. मग तुम्हाला पारंपरिक मध्ये तर नक्की माहिती आहे की नोटा म्हणजे नोटा आणि कॉइन्स, करन्सी, बरोबर ना. करन्सी कुठला ग्रह दाखवतो, करन्सी दाखवतो शुक्र, हे तर तुम्हालाही माहित आहे. मग तो लाभस्थानी आहे, म्हणजेच तो ट्रिगर पॉइंट मध्ये आहे, तो चावीच्या स्थानात आहे, तो नीच राशीत आहे. काय काय घटना घडल्या, करन्सी नीच राशीत, व्यायात नाही, व्यायाचा कारक, हा,
या शुक्राने लाभस्थानी असताना पब्लिक समोर आणलं. त्याला काय केलं? त्याला पब्लिक समोर आणलं, पैसा दिला, फायदा दिला. अर्ध्या भाग चालू झाला तर त्याचा कंट्रोल गेला इकडे. तुळरास, व्ययेश, नुकसान. बरं, नुकसान होणारच, कारण ते छिद्रस्थान आहे. ते शिरला, नीच राशीत आहे तो, नीच राशीत आहे ना. बरं, नीचत्वाचा भाग त्याला भोगावा लागेल का? कारण नीच राशीत ज्याच्या आहे तो तनुस्थानी बसलाय, हरकत नाही. हा, तर तो शुक्र आहे. नोटाबंदी झाल्या खरं म्हणजे यांनी ही ऍक्टिव्हिटी थांबवायला पाहिजे होती. त्याच काळात ओव्हर कॉन्फिडन्समुळे, कारण राहू ना उच्चीचा ओव्हर कॉन्फिडन्स, यांनी 5 नवीन कामं घेतली आणि 1 रुपयाचं सुद्धा बुकिंग झालं नाही. 1 रुपयाचं सुद्धा, लक्षात ठेवा. काही कोटी रुपये खर्च केले, बँकेचं लोन घेतलं, ते लोन फेडणार कसं? बुकिंगच नाही तर. ह्या शुक्राचा नोटाबंदी ह्या कृतीचा, कोणाची कृती? गव्हर्नमेंटची. त्याचा ह्याच्या पत्रिकेवर इतका दुष्परिणाम झाला की आजच्या मितीस ही व्यक्ती संपूर्णतः रसातळाला गेलेली आहे. कोट्याधीश हा शब्द सुद्धा उच्चारण्याची हिंमत नाही या व्यक्तीची आज, बरोबर. तर याचाच अर्थ असा की ट्रिगर पॉइंट कसे शोधायचे पत्रिकेतले, आणि ही प्रकृती कुंडली ऑपरेट कशी होते याची काही तुम्हाला मगाशी काही कारणं सांगितली, आत्ता सांगितली. अर्थात एक आहे की तुम्ही म्हणाल की लाभस्थान सांगितलं, जेनेटिक्सचं स्थान सांगितलं, यातनं आम्हाला प्रकृती कुंडली त्यातले उपाय, काउंटर बॅलन्स करण्याचं टेक्निक नाही. तर तो माझा एक वेगळा विषय. त्याला मी बघा, मी त्याचा एक छानपैकी खाली एक लिहून काढलाय की बाह्य घटकांशिवाय आपलं काय म्हणू त्याला भविष्य घडतच नाही ना. मी म्हणेन की माझी पत्रिका चांगली आहे, मी गुणवान आहे, मी असशील ना, पण समाजात वागायचं आहे, गव्हर्नमेंटचे नियम आहेत, कंपन्यांचे नियम आहेत, बरोबर ना. मग हे सगळ्याचा आढावा घेणारी जी कुंडली आहे त्याला प्रकृती कुंडली म्हणतात. त्याच्यानंतर त्याच्यात डार्क मॅटर ऍस्ट्रॉलॉजी असं मी त्याला नाव दिलंय. मग एक शेवट इथे एक वाक्य लिहिलंय मी, कुंडलीचा अर्थ लावणारे नियम. काय वाक्य लिहिलंय? कुंडलीचा अर्थ लावणारे नियम वैदिक ज्योतिषशास्त्रात आहेत. नक्कीच आहेत. कुंडलीचा अर्थ लावणारे नियम वैदिक ज्योतिषशास्त्रात आहेत, आणि कुंडली वापराचे नियम वैकल्पिक ज्योतिषशास्त्रात आहेत. त्या वैकल्पिक ज्योतिषशास्त्र प्रकृती कुंडली याला मी डार्क मॅटर ऍस्ट्रॉलॉजी असं नाव दिलंय. ते कॉम्बिनेशन कोणाचं आहे? नॅचरली तो विषय म्हणजे प्रकृती कुंडली, लाभस्थान, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, लाभस्थान आणि शनी. म्हणजे शनीला का घेतलं? शनी हा कर्माचा कारक ग्रह आहे. शनी कर्माचा कारक ग्रह आहे, आणि म्हणून कर्म आपण समाजात वावरताना करतो ते तर नक्कीच आहे. आणि सामाजिक नियम, सामाजिक नीतिमत्ता, आपण जिथे काम करतो त्या कंपनीचे नियम, किंवा आपण एखादा व्यवसाय करतो त्या व्यवसायात मार्केटिंग, म्हणजे लोकांना काय आवडतं, मी जाहिरात कशी करू, अशा बऱ्याच गोष्टी त्या ह्याच्यात संदर्भात असतात. आणि म्हणून याचा आढावा घेऊन मी काय कर्म करावं, मी पुरुष कुंडली आत्ता कशी वापरावी, याचा संदर्भ घ्यायला लागतो. या संदर्भाला मी प्रकृती कुंडली असं म्हटलंय, आणि तो मी तुम्हाला आत्ता स्पष्ट शब्दात दिला. बरं, तुम्ही म्हणाल की नुसतं तोंडी सांगितलं. या माणसालाही सांगितलं होतं की अरे काय करतोयस काय तू, आता तू थांबव. तुम्ही म्हणाल की व्यावहारिक सत्य आहे, खरीच गोष्ट आहे की ब्लेडरनी आपलं काम त्यावेळेला थांबवायला पाहिजे होतं. मग तो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेला. त्याचं कारण उच्चीचा राहू अष्टमात. अष्टमस्थान म्हणजे गैरसमज, आणि ओव्हर कॉन्फिडन्स हा स्वतःबद्दलचा गैरसमजच आहे. मग तुम्हाला काय करायचं असतं की तनुस्थानातल्या ग्रहाशी त्या राहूचा काही योग झालाय का हे बघायचं असतं. कोणी सांगितलं? पुरुष कुंडलीनी सांगितलं की हा राहू उच्चीचा आहे, मग तो फायदा देईल ना. आपण काय करतो, पारंपरिक जे सुसाट, राहू उच्चीचा आहे काय घाबरताय तुम्ही, मिथुनेचा राहू फार सुदैवाने कोणाकोणाला मिळतो असं म्हणता ना तुम्ही. पण त्याला सांगा ना की द्विस्वभाव राशीत आहे, तो जसा तुला उंच नेईल तसा खाली आपटवेल ना, तर तुझ्याच्यानी झेपणार नाही. मग द्विस्वभावाची दुसरी बाजू, सत्याची दुसरी बाजू, वास्तवाची दुसरी बाजू, निर्णयात्मक गोष्टींचा फायदा देणारा शनी आहे. तो सांगतो की निर्णयाचं कर्म छान केलंस
पण आता दुसरी बाजू चालू झाली, सरकारने नोटाबंदी केली. आता तुला तुझं कर्माची दिशा आणि दशा बदलावी लागणार आहे. आणि हा संकेत पुरुष कुंडली देत नाही, तो संकेत प्रकृती कुंडली देते. आणि म्हणून तुम्हाला त्याचं रिफ्लेक्शन, त्याचं प्रतिबिंब ही कुंडली दाखवत असते. आणि म्हणून गमतीने लक्षात ठेवा, आपण ज्योतिष अभ्यासतो म्हणजे काय होतं ते सांगतो तुम्हाला मी. असा एक शेर आहे गालिबचा. मला स्वतःला कविता, शेरो शायरी वेगवेगळी याची फार आवड आहे. तो गालिबचा असा शेर आहे की गालिब जिंदगी भर एक गुस्ताखी करता रहा. असा उन्मादात चाललं होतं त्याचं. गालिब जिंदगी भर एक गुस्ताखी करता रहा, धूल चेहरे पे लगी थी और आईना पोछता रहा. तर तुम्ही सगळे लोक ज्योतिष शिकता तेव्हा आईना मात्र तुम्ही घासून पुसून स्वच्छ करता. आणि तुम्हाला असं वाटतं की त्यात जे प्रतिबिंब पडलाय त्यातले जे दोष आहेत ते त्या माणसाचे दोष आहेत, ते प्रकृतीचे दोष आहेत, ते त्याच्या प्रवृत्तीचे दोष आहेत, ते त्याच्या कर्माचे दोष आहेत. आणि कर्माचं मार्गदर्शन तुम्ही त्याला जेव्हा उत्तम देत असता तेव्हा ते कर्मिक मार्गदर्शन त्याची प्रकृती कुंडली चांगली करतं. प्रकृतीची चावी लावली की पुरुष कुंडलीचं कुलूप असं सताळ उघडं पडतं आणि दाही दिशांना तुम्ही जे बंदिस्त आहात, तुम्हाला जी आडकाठी येत होती, तुमच्या कर्तृत्वाला वाव मिळत नव्हता, बरोबर, तर या सगळ्या बंदिस्त अवस्थेला ती प्रकृती कुंडलीची चावी एकदा का तुम्ही लावलीत की पुरुष कुंडली स्वतःहून तुम्हाला पाचारण करते. बेटा ये, मी तुझ्या स्वागताला तयार आहे. यशाचं प्रत्येक उत्तुंग शिखर हे तुझ्यासाठी वाढ बघताय असं ती कुंडली सांगते. आणि म्हणून मी सर्व लोकांना सातत्याने सांगत असतो की ज्योतिषशास्त्र एक अद्भुत शास्त्र आहे, अद्भुत. आता हे सांगण्यापूर्वी मला इतर शास्त्र जमली नाहीत, मला काही करता आलं नाही म्हणून मी ज्योतिषात आलो का? नाही, तसा मी ज्योतिषात आलेलो नाही. मला अनेक गोष्टी करता आल्या असत्या, तरी त्यांना बाजूला ठेवून मी ज्योतिषात आलो. ॲस्ट्रोलॉजी इज अ मदर ऑफ ऑल सायन्सेस. हे शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर मी तुम्हाला सांगतोय, याला लाख मोलाची किंमत आहे. मला क्वांटम फिजिक्स कळत नाही, मला केमिस्ट्री कळत नाही, मला सायकोलॉजी कळत नाही, म्हणून मी ज्योतिषाची भलामण करत नाहीये. ॲस्ट्रोलॉजी इज अ स्टनिंग सायन्स, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक, प्रोव्हाइडेड you have the insight, provided you have the patience and the diligence to study it in depth. So I invoke you, I invite you to study Purusha Kundali and Prakriti Kundali. Will give you wonderful results, will give you intellectual satisfaction beyond expectation. And so join my thinking process, join my channel, and you will have wonderful things at your disposal, absolutely free of charge. माझं चॅनल जॉईन करण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? काही नाही प्रॉब्लेम अष्टविद्या जॉईन करण्यात. आज तुम्ही भाषण ऐकल्यावर तुम्हाला असं वाटतं की हे काय प्रकार आहे, अफाट नाही. हा प्रकार अतिशय सोपा आहे. माझे स्टुडंट उत्तम ज्योतिषी होतात, बरोबर. तुम्ही आता डेमो तर तुम्हाला मिळालाच आहे, म्हणजे मी उदाहरण द्यायची काहीच गरज नाही तुम्हाला. माझे स्टुडंट उत्तम ज्योतिषी होतात, प्रोव्हाइडेड त्यांनी माझ्याशी संपर्कात राहणे, चिकटून राहणे, अनालिसिस करणे, मला शंका विचारणे की सर हे ना ह्या पत्रिकेत मला कळलं नाही प्रकृती कुंडली कशी वापरायची. तेव्हा आत्ताची माणसं माझ्याकडे शिकली ऍडव्हान्स्ड मेडिकल ॲस्ट्रोलॉजी, डॉक्टर लोक त्यांना विचारतील एवढं अफाट नॉलेज त्यांना मेडिकल ॲस्ट्रोलॉजीचं मिळालं आहे. ॲस्ट्रोलॉजीचं लक्षात ठेवा. डॉक्टर लोक विचारतात की काय तुम्हाला काय वाटतं? आता आमचं परवा सिंगापूरच्या योग संस्थेमध्ये भाषण झालं, दोघांचं झालं. का त्यांना वाटलं ही सिंगापूरच्या संस्थेला का वाटतं भाषण ठेवावं? याचा अर्थच मुळे असा की पारंपरिक जोखडातनं ऋषीमुनी हुशारच होते, पण ऋषीमुनींनी सांगितलंय ते बीज रूपात आहे. म्हणून मी ते मागे स्क्रीन काय घेतलाय की बीज अंकुर आहे ओल्या मातीच्या गोशीत, तो ओलावा ज्योतिषशास्त्राबद्दल तुमच्या मनात आहे का? आणि तसं जर असेल तर हे बीज अंकुरित होणारी ही जी खूण आहे, याला जे विचाराचं खत पाणी घालायचंय ते तुम्ही घातलं तर पुरुष कुंडलीकडून प्रकृती कुंडलीकडे जाल. आणि विश्वाचं हे कोड आहे, विश्वाचं हे रहस्य आहे, त्याचं कुलूप तुम्ही बिनबोबाट ओपन कराल, ती चावी तुम्हाला सातत्याने मदत करेल. आणि तशी ती चावी तुम्हाला सातत्याने मदत करो अशी सदिच्छा व्यक्त करतो, अशी इच्छा व्यक्त करतो की आम्ही सर्वजण ज्योतिषशास्त्राची पताका 7 समुद्रापार नेऊया
आणि कोणाची हिंमत होता का म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या टपलीत मारण्याची. ज्योतिषशास्त्राने आपल्याला इतकं सगळं दिलंय, तर तेवढी जबाबदारी, तेवढी नैतिकता आपल्याला दाखवावीच लागेल की ज्योतिषाची पताका मी खाली होऊ देणार नाही. अशी धाडस तुम्ही दाखवणार असाल, अशी जिज्ञासा दाखवणार असाल, अशी आकाशाला गवसणी घालण्याची तुमच्याकडे जर एक प्रकारची उन्माद उत्सुकता असेल, ए प्युअर क्युरिओसिटी. आणि म्हणून एक व्याख्या सांगतो की बुद्धिमान माणूस कोणाला म्हणतात, तर मार्क ट्वेनचं असं वाक्य आहे की एखादी गोष्ट रिपीट करतो की ट्रू साईन, ती रिपीट करतात ती कोणालाही करता येईल. ट्रू साईन ऑफ ए जीनियस इज नॉट परफेक्शन बट ओरिजिनॅलिटी. परफेक्शन मी घासून 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 ते गाढवाचं काम छानच करतो ना. ट्रू साईन ऑफ ए जीनियस इज नॉट परफेक्शन बट ओरिजिनॅलिटी. सो बी ओरिजिनल, बी क्रिएटिव्ह अँड बी द ग्रेट फॉलोअर्स ऑफ ऍस्ट्रॉलॉजी. थँक्यू. नमस्कार. बोला. तुमच्या संस्थेचे आभार खरंच मानले पाहिजे. अफलातून तुमची संस्था आहे. बोला. तर नमस्कार सर. तुम्ही नमस्कार. अतिशय सोप्या आणि चांगल्या पद्धतीने पुरुष आणि प्रकृती, कारण ही कुंडली तर अभ्यास करताना सुरुवातीपासूनच आपण करतो, पण काळाप्रमाणे बदललं पाहिजे. आणि 50 वर्षाच्या तुमच्या या तपस्येतून तुम्ही जे बीजांकुर केलं आणि बीजगुण पद्धती विकसित केली, ती अतिशय उत्कृष्ट आहे. कारण आम्ही तुमचा क्लास केलाय, तुमच्या सगळ्या नोट्स बरोबर. आमच्याकडे आहेत बरोबर आणि आहे. त्या अगदी सुरुवातीपासून आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जे काही आता बोलताय ते सगळं क्लिक होतंय आणि इतक्या चांगल्या पद्धतीने होत आहे की सगळ्यांपर्यंत आता ज्यांना अगदीच पुस्तकांमध्ये अडकून पडलेले खूप सारा ज्योतिषाचा अभ्यास करतात आणि खूप नियमांमधून नेमके कोणते नियम केव्हा आणि कसे वापरायचे हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यावेळेस ही पुरुष प्रकृती आणि पुरुष प्रकृती आणि हे कुलूप किल्ले आपण छान कुलूप किल्ली म्हणजे पुरुष आणि प्रकृती प्रकृती. या पद्धतीने म्हणजे प्रकर्षाने कृती करायची. मग ती कशी करायची, तर जे कुलूप आहे ते त्याला ती योग्य चावी आपल्याकडे पाहिजे. बरोबर. ती जर योग्य चावी नसेल तर आपण ते उघडू शकत नाही. म्हणजे पॉसिबिलिटी आणि रियालिटी याच्यामध्ये काय फरक आहे हे तुम्ही इतकं पिन पॉइंटेड सांगितलं की त्याच्यामुळे पत्रिका कशी काय बोलते हे पटकन समजून आलं. म्हणजे पत्रिका बघितल्यानंतर जेव्हा पहिल्या पत्रिकेमध्ये तुम्ही व्यसनाधीनता सांगितली आणि चतुर्थातला केतू हा कॅन्सरला कारक आहे आणि ते कसे जोडायचे लाभस्थानाशी, अष्टम स्थानाशी आणि लग्नस्थानाशी, हे कोणत्या कोणत्या बीजांनी जोडायचे हे तुम्ही इतकं सुंदर सांगितलं की त्यामुळे पत्रिका लगेच कशा पद्धतीने म्हणजे प्रॉपर चावी ही लाभस्थानाकडे आहे आणि ती पटकन उघडता येण्यासारखी आहे हे तुम्ही अगदी स्पष्ट केलं. आणि इच्छा आणि अनिच्छा दुसऱ्या कुंडलीमध्ये तुम्ही सांगितलं पहा, व्ययस्थान ही अनिच्छा आहे आणि धनस्थान ही इच्छा आहे. हे इतकं छान पद्धतीने समजलं की ती कुंडली जेव्हा तुम्ही सांगितली की त्या व्यक्तीला वास येत नव्हता, तर हा वास कशा पद्धतीने नाही येत तो तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने इथे एक्सप्लेन केला. आणि त्याच्यासाठी नेमकी उपाययोजना काय करायला पाहिजे, म्हणजे किल्ली कुठली पाहिजे आपल्याला, म्हणजे अष्टम स्थानातल्या वृश्चिक राशीचं हे टनेल कसं आहे आणि त्यातून आपण कशा पद्धतीने आपल्या चित्ताचा वापर करून बाहेर आलं पाहिजे हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही सांगितलं. त्याच पद्धतीने शेवटच्या कुंडलीमध्ये म्हणजे मिथुनेचा राहू म्हणजे छत्रचामर योग आणि तो सुद्धा अष्टमातला म्हणजे तो उंचीवर घेऊन जाणार या नियमाप्रमाणे आम्ही पाहतो. पण तो द्विस्वभाव पद्धतीचा आहे म्हणजे त्याच्या 2 बाजू आहेत. या दोन्ही बाजू कशा पद्धतीने लक्षात घ्यायला पाहिजे, म्हणजे बाह्य घटकांशिवाय या कुंडलीचा पूर्णांशाने अभ्यास आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे प्रकृती कुंडलीचा लाभस्थान ही किल्ली आहे आणि
शनी हा कर्माचा कारक आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणारच नाहीये. हे तुम्ही आमच्यावर पक्क बिंबवलं. बरोबर. आणि शनी केतू, शनी, हर्षल आणि नेपच्यून ही शृंखला जेव्हा जागेल त्यावेळेस ती कशी सॉल्व्ह करायची याची पद्धत अतिशय उत्कृष्टपणे तुम्ही आम्हाला सांगितले. तर कुंडली जेव्हा समोर येते तेव्हा ती नक्कीच बोलते आणि ती कशा पद्धतीने बोलते यासाठी आपल्या बुद्धीचा जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे. हे तुम्ही सांगितलं की म्हणजे बी क्रिएटिव्ह आणि ओरिजिनॅलिटीकडे तुम्ही लक्ष द्या. आणि हेच सगळ्यात महत्वाचं आहे की ऍस्ट्रॉलॉजीचे खूप सारे नियम आहेत, खूप सगळा अभ्यास करतो, जवळजवळ 12 वर्षापेक्षा जास्त अभ्यास आणि पुस्तकच वाचलेली असतात. पण सेल्फ स्टडी मध्ये ज्यावेळेस आपण कुंडल्या पाहतो त्यावेळेस हे सगळं करणं किती आवश्यक आहे हे तुम्ही तंतोतंत पटवून दिलं. त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद सर. आणि असेच तुमची लेक्चर आम्हाला उद्बोधक व्हावी अशी आमची इच्छा आहे. आणि त्याच्यासाठीच महिला ज्योतिर्विदनी या प्रकारची व्याख्यानमाला ठेवलेली आहे की आज जवळजवळ भारतातलेच सगळे लोक या कुंडल्या युट्यूब वरनं पाहतात असं नाही, तर भारताबाहेरचेही लोक या कुंडल्या पाहतात आणि त्याचा अभ्यास करतात. तर त्या सगळ्यांपर्यंत जाव्यात ही आमची इच्छा आहे. म्हणूनच हा उपक्रम आम्ही यावेळेस ठेवला आणि तो पूर्णत्वाला नेण्यासाठी पावले सर आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो. आणि तुमच्यासारखे ज्ञानियांचे राजे आम्हाला लाभलेले आहेत त्याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे. तर धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद सर. खूप चांगला कॉन्फिडन्स दिला सर तुम्ही. छान कॉन्फिडन्स दिला. ज्योतिष्य म्हणून खूप छान कॉन्फिडन्स दिला सर. धन्यवाद. मला या कार्यक्रमाचं होस्टिंग करण्याची आपण संधी दिली त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा आभारी आहे. आणि आपल्या परवानगीने आता ही मीटिंग मी एंड करतो. धन्यवाद.